नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। कारागृह विभागाची 2023 साठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। 255 पदासाठीची 1 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती, त्या परीक्षेची म्हणजे त्या पदासाठीची जी परीक्षा आहे तर त्याच्यासाठीचे जे प्रवेशपत्र आहे ते ॲडमिट कार्ड ते उपलब्ध झालेले आहे। तर कारागृह विभाग भरती 2023 जे आहे तर त्याचे लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, निम्न श्रेणी अशा विविध पदासाठीची जी कारागृह विभागाची भरती होती, तर त्याचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। ते इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा। हा कॅप्चा जो आहे तो तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। तिथं तुम्हाला इमेजला रोटेट करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं। लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटवर म्हणजे तुमचं जे प्रोफाईल आहे त्याच्यावर जाता। त्या प्रोफाईलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमची तिथं प्रोसेस करून तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे। त्याच्यावरचे सर्व इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करायचे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ज्या विद्यार्थ्यांनी कारागृह विभाग भरती 2023 साठी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन आले होते। हा व्हिडिओ मी घेऊन आले होते तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावं। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ तसेच विविध प्रकारचे सरकारी नोकरी संदर्भातले व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला आणखीही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद।